आपलं आरोग्य। प्रसन्न चेहरा सगळ्यांनाच प्रिय वाटतो आणि जर मोत्यांसारखे दात असतील तर हसरा चेहरा आणखीनच सुंदर दिसतो। त्यामुळे दातांचं आरोग्यही सांभाळणं गरजेचं आहे। फक्त सौंदर्य म्हणून नाही तर अन्न व्यवस्थित चावून खाण्यासाठी स्वस्थ दात महत्त्वाचेच। दातांचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते पाहूयात। शरीराच्या इतर अवयवांप्रमाणे दाताची काळजीही घ्यायलाच हवी। दातांचं आरोग्य नीट राहण्यासाठी रोज 2 वेळा ब्रश करणं फार जरुरी आहे। सकाळी उठल्यावर ब्रश करणं आणि रात्री दिवसभरातील घाण साफ करण्यासाठी ब्रश करणं फायद्याचं ठरेल। किमान 2 वेळा ब्रश केल्यास दातांची स्वच्छता राखली जाईल। तसेच जेवणानंतर गुळणी करून तोंड धुवावं, त्यामुळे दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत। केवळ ब्रश करून पूर्णपणे दातांची स्वच्छता होत नाही, त्यामुळे माउथ वॉश आणि फ्लॉसचाही वापर फायद्याचा ठरेल। जिथे ब्रश पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी माउथ वॉशमुळे दातांमधील घाण निघते। ब्रश केल्यानंतर माउथ वॉश दातांना निरोगी बनवण्यास नक्कीच मदत करते। तसेच दातांच्या फटीमधील अन्नाचे अडकलेले कण काढण्यासाठी फ्लॉस म्हणजेच धागा वापरून दातांमधील ते कण आपण काढू शकतो। सोबतच जिभेची सफाईही करावी, ज्यामुळे आपल्याला ताजतवानं वाटतं आणि दुर्गंधीही नाहीशी होते। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टूथब्रश आणि पेस्टची निवड। आपले दात सेन्सिटिव्ह किंवा ठिसूळ आहेत का हे पहा आणि त्यानुसार ब्रशची निवड करा। बाजारात अनेक प्रकारचे टूथपेस्ट उपलब्ध आहेत, मात्र ज्यामध्ये कॅल्शियम आणि जीवनसत्व अधिक असतील अशाच पेस्टचा वापर करा। दातांच्या स्वच्छतेसाठी हे उपाय जितके महत्त्वाचे तितकाच आहारही महत्त्वाचा। मजबूत दातासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करा। गोड पदार्थांचा वापर कमी करावा आणि आहारात दही, दूध, संत्रा ज्यूस, सुकामेवा, हिरव्या भाज्या यांचा वापर जास्त करावा। दातांचं आरोग्य टिकवण्यासाठी आपण खूप काळजी घेतो, मात्र तरीही आपल्यापैकी खूप जणांना दातांच्या पिवळेपणाची समस्या असते। दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपायही करू शकतो। मिठाने दातांवर मसाज करू शकतो। कडुलिंब आणि लिंबूने दात साफ केल्यास पिवळेपणा कमी होऊ शकतो। तसेच बेकिंग सोडा वापरून दातांवर मसाज केल्यास दातावरचा पिवळा थर निघून जाण्यास मदत होईल। जर दातांचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर तंबाखूजन्य पदार्थ, सोडा, कॉफी, मद्य यांचं सेवन कमी करावं, कारण यामधील हानिकारक घटकांमुळे दात ठिसूळ आणि कमजोर होतात। या सगळ्यांसोबत डॉक्टरांकडून दातांची नियमित तपासणी करून घ्या। जर दात दुखत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल तर अशा वेळी तात्काळ डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करून घ्यावेत। शरीर स्वस्थ राहण्यासाठी दातांचं आरोग्यही तितकंच गरजेचं आहे, तर आजपासून दातांचीही विशेष काळजी घ्या। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।